स्वामी समर्थ सोनाली संघाची सर्वे सर्वा छोटू पाटील यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक महत्त्वाची सूचना आहे. मैदानाच्या आतमध्ये पार्किंगला गाड्या जाण्यासाठी एक रस्ता आहे, तो तुम्ही मोकळा ठेवायचा आहे. आणि VIP गेट समोर मात्र कोणीही उभे राहायचं नाही. तर सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. महेश पाटील विथ सतीश हरड आणि षटकाला मात्र सुरुवात करेल योगेश भालेकर. तर दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस रात्रीचा खेळ आपण इथे अनुभवणार आहोत. आणि पहिला सामना इथे मात्र आपण पाहतोय सोनाली विरुद्ध भावाले. दोन क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक काऊ कोणाच्या दिशेने पाहू शकाल तर एक डीप लॉंग ऑनला आहे. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू हवेत आहे. व्हॉट अ ग्रेट कॅच. पहिल्या चेंडूवर अफलातून फटका पाहायला मिळाला, परंतु शॉर्ट कव्हर कडे मात्र सुजितने कोणत्या प्रकारे चूक केली नाही आणि काय झेल टिपला आहे. आउटस्टँडिंग कॅच. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. काय सुंदर सुरुवात गोलंदाज योगेश कडनं पाहायला मिळते. थोडीशी बॅकफुटला गेले, वजन ट्रान्सपोर्ट केला, इनफिल्डला क्रॉस करायचं होतं मात्र ज्या दिशेने सुजित उभे होते तिथे मात्र किंचित सुद्धा तो मात्र हल्ला नाही आणि अगदी आपल्या सुरक्षित हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का लागतोय, तो म्हणजे स्वामी समर्थ सोनाली संघाला. काय अफलातून सुरुवात पाहायला मिळते जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाची. आमचे AM डेकोरेटरचे प्रोप्रायटर सूर्यकांत कांबेरे साहेबांचं शुभ आगमन दिलेलं आहे. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज वन डाऊनला येतो या सागर वनगा आणि आल्याला इथं मात्र या ठिकाणी या ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो. या चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल जमिनीच्या साह्याने. निखिल आहेत त्या ठिकाणी आणि आज कुठेतरी मात्र कॅपचा कलर सुद्धा चेंज पाहायला मिळतोय जोगेंद्रचा, कारण ऑरेंज कलरची कॅप त्याच्या डोक्यावर नेहमीच आपण पाहतोय. निखिल सुद्धा मात्र त्या कलरची कॅप परिधान करत असतो, परंतु आज व्हाईट कलरची कॅप आहे. वेलकम सूर्यकांत कांबेरे साहेब, आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि एका धाब्याने वैयक्तिक सागरचं खातं आणि संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन झालं आहे. पल्ले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेज आपण या ठिकाणी अनुभवतोय. पहा पहिला चेंडू इथे मात्र पेस करत होते सतीश हरड आणि पहिल्याच चेंडूवर कुठेतरी रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला. पंचांचा लेग बायचा इशारा. पहिली धाव अवांतरच्या रूपाने आपल्याला धावफलकामध्ये पाहायला मिळते आणि धावफलकात मात्र एका धाब्याने पुढे जाईल. एक गडी बाद 2 धावा. टॉस जिंकला भावाली संघाने, लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे मात्र घेतला कॅप्टन जोगेंद्रने आणि सुंदर सुरुवात इथे मात्र गोलंदाज योगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फटका मिस टायमिंग झाला आहे. चेंडू भरपूर वेळ आकाशामध्ये तानाजी आहेत चेंडूच्या खाली आणि पहा जुनी तलवार आहे, कुठली चूक पाहायला मिळत नाही. सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि सोनाली संघाला लागणारा हा दुसरा धक्का फलंदाज बाद. टॉपेज लागला आणि त्याचमुळे पाहतो की एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं, टायमिंग सुद्धा चुकीचं पाहायला मिळालं आणि मात्र स्कायर झेल. इथे पहा किती सुंदर नियंत्रण, स्वतःवर कंट्रोल दाखवलं तानाजीने आणि मात्र अतिशय सुरेख झेल मात्र संपादित केला आहे. सुंदर कॅचिंग. आतापर्यंत 2 झेल उडाले आणि दोन्ही झेल इथे मात्र कलेक्ट केले, ते म्हणजे जय बजरंग स्पोर्ट भावाले या संघाच्या क्षेत्ररक्षकाने. नाजूक स्थिती पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय स्वामी समर्थ सोनाली संघाची. 2 गडी स्वस्तात बाद झाले. पहिला महेश 0वर बाद झाला आणि त्यानंतर सागर वनगाने मात्र एका धाबेचं आपल्या संघाला फक्त योगदान दिलं. 2 चेंडू त्यांनी मात्र पेस केले. इथे मात्र पहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये या ठिकाणी टर्न झालं. आपण रिप्ले पाहू शकता. थोडेसे
बॅकफुटला गेले होते त्याचमुळे मात्र जागा बनवण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर गॅप पाहायला मिळाला आपल्याला आणि त्याचमुळे मात्र बीट झाले फलंदाज सतीश शारड. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता रिव्हर्स अटेन आणि मात्र शॉर्ट पॉईंटकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी परंतु त्यापेक्षा वेगाने मात्र धाव पूर्ण केली आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्त होत असताना सुंदर आणि दमदार सुरुवात जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाची. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण नरेश गरेले होते त्या ठिकाणी क्या बात आहे. आणि हे आपण क्रीडा रसिक पाहू शकता पहिल्याच सामन्यापासून क्रीडा रसिक या ठिकाणी एन्जॉय करत असताना हे सर्व समर्थक भावाले संघाचे आहेत. पहा किती स्मित हास्य आहे त्याच्या चेहऱ्यावर. या ठिकाणी पाहू शकता आपण शिवाजी केने सुद्धा आनंद घेत आहेत. जितीन केने, शंकरजी भालेकर, रणजित पाटील सर्व एन्जॉय करत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण या असोसिएशनचा आपण जर विचार केला तर नंबर 1 संघ आहे. कारण पहिल्या क्रमांकावर रँक करतोय हा संघ. दुसऱ्या क्रमांकाचा आपण विचार करतो तर माऊली स्पोर्ट आमने संघ रँक करतोय परंतु तो संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. आणि पहा टेक्निकल टीम आमची AM डेकोरेटर्स भरपूर अपार मेहनत करतात या स्पर्धेसाठी. जिथे कमी तिथे आम्ही हाच त्यांचा उद्दिष्ट असतो नेहमीच. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज राहुल ज्यांनी खूपच प्रभावित केला आहे सर्वांनाच. इथे मात्र कुटुंबाचा चेंडू ऑफ साईडला उडवण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे आणि त्या ठिकाणी मात्र सुजित पुन्हा ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले आणि या सामन्यातील दुसरा झेल टिपतोय आणि तिसरा धक्का लागतो. या खूप मोठी विकेट्स प्राप्त केली आहे गोलंदाज राहुलने आणि सतीश शारड या ठिकाणी या निराश पावलाने माघारी परततायत फलंदाज बाद. पहा वारंवार मात्र अशाच प्रकारची या जागा बनवण्याचा सतीश प्रयत्न करत होते आणि मात्र एक जालं विणलं भावाले संघाने आणि त्या जाल्यामध्ये मात्र फलंदाज सतीश शारड फसला आहे. पहा किती सुंदर कॅचिंग. अगदी असं वाटलं की त्याच्या डोळ्यावर सूर्याची किरण प्रलंबित होत असतील परंतु कॅप त्याने परिधान केलेले आहेत त्याचमुळे जास्त मात्र सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावर आली नसावीत आणि अतिशय चांगला झेल त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालंय. आणि हे पाहू शकता आपण आमची बँजो पार्टी पाहू शकता आपण अगदी आपल्या भोंग्याने इथे मात्र पाय एन्जॉय करत आहेत. यस यस कमॉन बच्चा पार्टी. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे सुद्धा स्टार होऊ शकतील ज्याप्रमाणे हे क्रिकेटचे चाहते आहेत. पूर्णपणे संकटामध्ये सापडलेला आहे सोनाली संघ आणि आजचे बर्थडे बॉय पहा आतिश जाधव उर्फ गुड्डाबाई. भरपूर त्यांनी मेहनत केलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि भरपूर काळजी सुद्धा घेतलेली आहे. आमची इसकी टीम असेल, पंच पॅनल असेल किंवा समालोचन पॅनल असेल सर्वांची त्यांनी काळजी घेतली आहे. तर गुड्डाबाई यांना आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन कक्षाच्या वतीने इसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आणि पंच पॅनलच्या माध्यमातून गुड्डाबाई यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू गुड्डाबाई. इथे मात्र हा ट्रॅकर चेंडू होता अतिशय सुंदर लेंथ म्हणू शकणार नाही परंतु फटका तर अतिशय सुरेख पाहतोय आणि पहिला दमदार चौकार सोनाली संघाच्या डावामध्ये पाहतोय आपण. फलंदाज अनिकेतच्या बॅटपंद एका टप्प्याच्या साहाय्याने या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिला खराब चेंडू इथे मात्र पाहिला आपण गोलंदाजाकडनं आणि त्या खराब चेंडूवर चांगला प्रहार अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाला कारण 4 धावा इथे प्राप्त केल्या. कुठेतरी धावा जोडणं गरजेचं आहे, धावाचा वेग वाढवणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न इथे मात्र अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत भावेश शरड. या जोडीवर आता मात्र भरपूर मोठी जबाबदारी आहे स्वामी समर्थ सोनाली संघाचा आपण विचार केला तर. इथे मात्र या ठिकाणी मिस्टामिक फटका आहे. नरेश गरेल आहे चेंडूच्या खाली झेल टिपण्याचा प्रयत्न. अजून एक झेल मैदानाच्या आतमध्ये आणि पहा नरेश गरेलच्या चेहऱ्यावर किती स्मित हास्य आहे. लागतोय 4था धक्का स्वामी समर्थ सोनाली संघाला. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा.
ठेवलाय एमडी दादानी आज यो मानाचा. मिस्टामिंग इथे मात्र फटका पाहायला मिळाला आणि मात्र पहा झेल टिपल्यानंतर मात्र केस सुद्धा इथे मात्र नरेश गरेलने चेंडूला केली. म्हणजे किती प्रेम आहे त्याचं चेंडूवर. पहा किती चांगला मुवमेंट आपण पाहतोय स्क्रीनवर. अगदी सुंदर कॅमेरा वर्क. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण महेंद्र. हा फटका सुद्धा मात्र बेस्ट टायमिंग आहे आणि स्टँडच्या पाठीमागे अतिशय सहज सोबत झेल टिपला जातोय. तुषार खेणे आहेत स्टँडच्या पाठीमागे, चूक करणार नाही. आणि मात्र स्वामी समर्थ सोनाली संघावर पुन्हा एकदा हावी होत असताना भावाली संघ फलंदाज बाद. निराश केलं आज सुद्धा भावाली संघाने. कारण आज असं वाटलं होतं की कुठेतरी हा संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा, नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. परंतु या ठिकाणी कुठेतरी मनाने मात्र प्रथमताच या ठिकाणी थोडीशी आपल्याला त्यांची नाजूक स्थिती पाहायला मिळाली. त्याचं कारण गोलंदाजाने मात्र अतिशय सुंदर आणि भेदक मारा इथे केला आहे. इथे मात्र हा फटका खूपच छान आहे, परंतु लॉंग ऑफला मात्र एक शत्रशक होते आणि मात्र मिस जजमेंट तिथे मात्र पाहायला मिळाला. आणि मात्र दुसरा चौकार या इनिंग्स मध्ये आपण पाहतोय फलंदाज सागरच्या बॅटमधनं चौकार. पडकवूनी मैदानात वाढवूयाज शान, वाढवूयाज शान, त्यांची वाढवूयाज शान. संतोष काकडे आमचा सरपंच आहे एका हुकमाचा. थँक्यू डीजे. हा रिप्ले तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. खराब प्रयत्न मित्र बनेन, कारण पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही पायांच्या मधून मात्र चेंडू फरार झाला 4 धाबांसाठी. कारण आउटफील्डचे चांगले क्षेत्ररक्षक आहेत योगेश, परंतु इथे मात्र कुठेतरी त्याच्याकडे चूक पाहायला मिळाली. आणि धावसंख्या आता मात्र आपल्या डबल फिगर्समध्ये पाहायला मिळते, ती म्हणजे 5 बाद 12 धाबा. इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला फलंदाज सागरने आणि मात्र डॉट चेंडूची इथे मात्र समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. गुडलँड स्पॉटवर मात्र चेंडू ट्रॅक झाला आणि मात्र थोडंसं अतिरिक्त बाउन्स सुद्धा मात्र चेंडूला प्राप्त झाला. आणि एस्टँडच्या पाठीमागे सुंदर विकेट किपिंगचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. या तुषार खेनेच्या माध्यमातून एक झेल सुद्धा त्याने मात्र एस्टँडच्या पाठीमागे टिपलेला आहे. 12 चेंडूचा किल आपण आतापर्यंत अनुभवला. 12 धाबा धाफलकावर आणि त्या 12 धाबा जोडण्याकरता 5 गडी स्वामी समर्थ सोनाली संघाने गमावले. नेक्स्ट मॅच सरस्वती स्पोर्ट खालिंग विरुद्ध शेरोबा स्पोर्ट वाशेरे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. हा झेल आपण पूर्ण षटकाचा रिप्लाय पाहू शकता. पहिल्याच चेंडूवर सुंदर झेल सुजितने मात्र कलेक्ट केलं. दमदार सुरुवात योगेशकडनं पाहायला मिळाली. त्यानंतर पाहू शकता आपण रिव्हर्स अटेंड केला होता सतीश हरडने. त्यानंतर सागर वनगा आले, त्यांच्याकडे सुद्धा मात्र मिस्टामिंग फटका पाहायला मिळाला. आणि हा झेल तानाजीने मात्र सुंदरपैकी कलेक्ट केलं. काय जबरदस्त टेलिकास्ट पाहतोय आपण SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहू शकता चौथ्या चेंडूवर या ठिकाणी सतीश हरड पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आले. थोडेसे बॅकफुटला गेले होते. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पूर्णपणे बीट झाले. त्यानंतर हा 5वा चेंडू आपण पाहू शकाल. फुलटॉस चेंडू, पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र चांगला छत्रशे पाहिला आपण शॉट पॉईंटच्या दिशेने. नरेश गरले होते त्या ठिकाणी. शेरोबा स्पोर्ट वाशेरे संघाचा कॅप्टन आणि सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. षटकाला सुरुवात करतोय आणि काय जबरदस्त क्लासिकल ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, सुंदर क्लासिक आणि क्रिकेटची नजाकत, क्रिकेटचं सौंदर्य हे सर्व काही या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. आणि पंचांकडे आपल्याला 4 धावांचा इशारा पाहायला मिळतोय. चौकार. चषक ठेवलाय मटन जाधवनी आज यो मानाचा.
अतिशय सुंदर फटका. महेंद्र पहिल्या चेंडूला मात्र पेस करत होते आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र आपल्या चौकार पाहायला मिळाला. कुठेतरी अशाच फटक्यांची आवश्यकता आहे, ती म्हणजे स्वामी समर्थ सोनाली संघाला. आणि चांगली सुरुवात करतो या षटकाची फलंदाज महेंद्र, कारण विकेश मुकादमचं मात्र स्वागत केलं आहे चौकाराने. पुन्हा एकदा उर्ध्व विकेटने मात्र ट्रॅव्हल होले आणि या ठिकाणी सुद्धा सुरेख फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत, परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये चेंडू निघून जाईल डीप पॉइंटच्या दिशेने. एका टप्प्याच्या साहाय्याने बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. अशाच प्रकारची जर फलंदाजी झाली तर नक्कीच स्वामी समर्थ सोनाली संघ कुठेतरी 40 धावांपर्यंत नक्कीच मजल मारण्याचा प्रयत्न करेल. आणि आपण हे आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहू शकता, अगदी ऑनलाईन सुविधा आहे. सुंदर टेलिकास्ट एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्या पाहायला मिळते. माझ्या डाव्या बाजूला गोल्डन फिंगर ऑफ आमनेपाडा दिनेश पाटील यांना सुद्धा पाहू शकता आपण. आणि सुंदर फटकेबाजी या षटकामध्ये आपल्याला महेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा तिथे मात्र तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु या ठिकाणी एज लागल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोनमध्ये मात्र ट्रॅव्हल झाला आहे एका धाबेसाठी. दोन्ही षटकांच्या तुलनेनुसार हा षटक कुठेतरी मात्र लाभदायक पाहायला मिळतो स्वामी समर्थ सोनाली संघाचा आपण विचार करतो. कारण 3 चेंडू आतापर्यंत विकेश मुकादमने मात्र हाताळले, 9 धाबा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आणि धाबा आपण पाहू शकता 21 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेचे सर्वेसर्वा मुख्य आयोजक वन मॅन शो, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, गोल्डमॅन, किती तुम्ही उपमा देऊ शकता या व्यक्तिमत्वाला. तर म्हणजे MD अर्थात मदन दत्तू जाधव साहेबांचं या व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या समालोचन कक्षाच्या वतीने. आणि MD यांचं स्वागत केलं आहे फलंदाजाने एक चांगल्या फटक्याने. परंतु आपण पंचांच्या अजून इशाऱ्याची प्रतीक्षा करतोय. हा षटकार आहे की चौकार पाहायचा आहे. DJM आपण रिप्ले पाहतो या की हा चौकार आहे की षटकार आपण नक्कीच इथे पाहणार आहोत. परंतु पहा, ज्यावेळी चेंडू लँड झाला आहे त्यावेळी मात्र थोडीशी या ठिकाणी अडथळा आलेला आहे. दुसऱ्या अँगलने सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पाहूया काय घडलंय त्या ठिकाणी. परंतु हे नक्की की 4 किंवा 6 धावा या फटक्यामागे नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फटका तर खूपच छान आहे, परंतु ज्यावेळी चेंडू लँड झाला त्यावेळी कॅमेऱ्याच्या समोर बांबू आल्या कारणाने मात्र हे चित्र स्पष्ट आम्हाला पाहायला मिळत नाहीये. तर प्लीज त्या ठिकाणी तानाजी होते, तानाजी आपण डिसिजन कळवायचा आहे. येस, 4 धावांचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 25. पाहूया कोणत्या संघात इथे मात्र काम 25 होईल. दिनेश पाटील यांचा मात्र हा आवडता अंक आहे. रात्रीपासून मी पाहतोय या ज्यावेळी हा आकडा येतो या स्कोर कार्डवर त्यावेळी नक्कीच आम्हाला सुचवतात की कोणत्या संघाचं काम 25 होईल. परंतु अजूनही भरपूर खेळ बाकी आहे दिनेश पाटील या सामन्यामध्ये. परंतु आता चांगल्या स्थितीमध्ये आहे स्वामी समर्थ सोनाली. इथे मात्र पावलांचा वापर पाहायला मिळाला आणि मात्र चेंडूची लेन थोडीशी कमी केली या विकेश मुकादमने. परंतु आतापर्यंत पाहिलं तर 13 धाबा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. नक्कीच ही कुठेतरी चिंतेची बाब असेल जय बजरंग स्पोर्ट भाववाले संघासाठी, कारण प्रमुख गोलंदाज म्हणून विकेशकडे पाहायला जातोय. माहिती महेंद्र मागे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. त्यांना सुद्धा आपण नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना पाहणार आहोत. वेलकम माहिती, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र पहा, अंदाधून फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि मात्र कमबॅक चांगलं केलं विकेशने, कारण येणाऱ्या 4 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या आणि या शेवटच्या 2 चेंडूंवर मात्र एकही धाव त्याने खर्च केली नाही. तर अशा रीतीने 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या 5 गडी बाद 25. अजूनही आपण एका षटकाचा खेळ या ठिकाणी पाहणार आहोत.
दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती असेल की आपण अगदी या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. चेरोबा स्पोर्ट वाशेरे विरुद्ध सरस्वती स्पोर्ट खालिंग. मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कारण पीटीसी मधील हे दोन तुल्यबळ संघ आहेत. आणि हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. सर्व षटकाला मात्र कसं खेळून काढला आहे स्वामी समर्थ सोनाली संघाने. पहिल्या चेंडूवर चौकार सागरच्या बॅटमध्ये आपल्याला महेंद्रच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर इनसाइड आउटचा सुरेख फटका पाहायला, पण बॅक टू बॅक हा दुसरा चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर हा डॉट चेंडू आपण पाहिलं, थोडंसं माफ करा, हा सुद्धा चौकारच आहे. सुंदर टायमिंगच्या जोरावर हा फटका त्याने मात्र एक्झिक्यूट केला होता. एकूण 3 चौकार या ओव्हरमध्ये आपण अनुभवले. आणि हा पहा डॉट चेंडू षटकातील अंतिम चेंडू होता. थोडीशी निराश नक्कीच पाहायला मिळाली फलंदाज सागर. व्यक्तिगत 2 चौकारांनी साईने 5 चेंडूचा सामना केला, 8 धावांवर केलतो. आणि आपण स्क्रीनवर पाहू शकता ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचं सातत्याने मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. पर्व 10वा आहे. सन्माननीय ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी उपसरपंच आमनेपाडा ग्रामपंचायतीचे MD अर्थात मदन दत्तू जाधव यांना आपण स्क्रीनवर पाहू शकता. आज वेगळाच अंदाज आहे त्यांचा. आणि सायंकाळ सत्रामध्ये अजूनही मात्र त्यांची एक वेगळी झलक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळू शकेल. सर्वच गोष्टीकडे मात्र बारकाईने लक्ष केंद्रित करत असतात. कुठे काय कमतरता आहे तिथे लगेच ती मात्र कमतरता पूर्णता केली जाते. चला खेळ सुरू करायचा आहे. अनंता चला जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. 25 धावफकार पाहायला मिळत आहेत. आणि मात्र या ठिकाणी थोडंसं चेंजेस पाहायला मिळाले कारण अनंतकडे मात्र पूर्णपणे फिट नाहीत. आपण पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये सुद्धा पाहिलं असेल की अनंताने एका सामन्यामध्ये मात्र गोलंदाजी केली नव्हती. आणि निखिलने मात्र शेवटचं षटक हाताळला होता. आणि निखिलने मात्र प्रभावित सुद्धा केलं होतं. आणि या महत्वाच्या मॅचमध्ये पाहूया निखिल कशा प्रकारची मात्र गोलंदाजी हाताळेल. अनंता किनेची मात्र या ठिकाणी जाणीव भासेल की नाही या षटकानंतर नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत महेंद्र ज्यांच्या बॅटमध्ये आपण 2 चौकार पाहिले. वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय. ओरतो विकेटने गोलंदाज मार्कस होईल. आणि इथे मात्र सुरेख फटका, जबरदस्त टायमिंग, A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. सुभाष जाधव रामकृष्ण काकडे आहेत हो सहकारी, आहेत हो सहकारी, त्यांचे आहेत हो सहकारी. विश्वास शिकवले या राजी आहे हो साथ खरी, आहे हो साथ खरी, यांची आहे हो साथ खरी. काय सुंदर टायमिंग पाहायला मिळाला. आपण हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. पावलांचा वापर केला आणि मात्र एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, सुंदर फटका एक्झिक्यूट केला. आणि मात्र पहा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूकडे पाहतच राहिले. एवढ्या चांगल्या दर्जाचा फटका इथे मात्र एक्झिक्यूट केला फलंदाजाने. आणि धावसंख्या आता मात्र आपल्या 30+ पाहायला मिळते. 31 धावफलकावर. जे कार्य महेशला, जे कार्य सागरला, जे कार्य सतीशला, जे कार्य हरडला करायचं होतं ते मात्र त्यांना करता आलं नाही. परंतु महेंद्र आणि सागर काय सुंदर रीतीने मात्र आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचं कार्य करतायत. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळालेली आहे. आणि या पार्टनरशिपमुळे आता मात्र एक नवीन संजीवनी खेळाडू कक्षामध्ये आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळते. कारण दोन फलंदाजाचा विचार केला तर 23 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. चला चेंडू परत करायचा आहे. स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण चेंडू लगेच द्यायचा आहे. नक्कीच काही कारणास्तव मात्र त्यांची थोडीशी तब्येत
व्यवस्थित नसल्या कारणाने मात्र त्यांची उपस्थिती मात्र लाभली नव्हती, परंतु आज ते पूर्णपणे फिट आहेत आणि खूप मोठे क्रिकेटचे लवर आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत. आमनेपाडा गावचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ समाजसेवक सन्माननीय यशवंत काकडे काकांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. काका तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण स्क्रीनवर पाहू शकता ही A1 जोडी. या स्पर्धेचे मुख्य आयोजक MD हुमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमने पाडाचे आणि त्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. अर्थात सरपंच साहेबांची सुद्धा आपल्याला प्रतिमा स्क्रीनवर पाहायला मिळाली. चेंज ऑफ पेस, सुंदर कमबॅक पाहायला मिळतो या ठिकाणी, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर या ठिकाणी पहा थोडंसं स्लोअर गतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि या ठिकाणी गुगली अतिशय सुंदर चेंडूची मात्र फेकी पाहायला मिळते. या चेंडूवर मात्र बीट केलं फलंदाज महेंद्रला. अनंतकीने मात्र वारंवार इथे मात्र कानमंत्र देताना आपण पाहतोय निखिलला. इथे मात्र पहा पुन्हा एकदा या ठिकाणी या लेंथ खूपच छान आहे आणि या बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला कमबॅक केला आहे गोलंदाजाने. पहा पुन्हा एकदा या ठिकाणी लेग कटर सुंदर चेंडूची पैकी आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन पहा किती सुंदर. पहिला चेंडू वेगाने हाताला होता, त्याच्यावर मात्र चांगला फटका मात्र फलंदाजाने एक्झिक्यूट केला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते आपल्याला 5-31. अजून 3 चेंडूचा खेळ आपण पाहणार आहोत. ही लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे, कारण पंच आमच्याकडे वळतायत वाईटचा इशारा. पहिली अवंतर धाव या षटकामध्ये मात्र निखिल खर्च करत असताना इथे मात्र पहा थोडासा वेगाने चेंडू हाताला होता आणि त्याचमुळे मात्र स्वतःवर कंट्रोल तो मात्र ठेवू शकला आणि नियंत्रण कुठेतरी मात्र त्याने गमावलं स्वतःचं आणि मात्र या ठिकाणी अतिरिक्त चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र ऑनसाला पीक केला आहे, परंतु किती सुंदर क्षेत्रक्षण पहा आपण शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी या पंचांच्या डाव्या बाजूला क्षेत्रक्षण होते त्या ठिकाणी राहुल आणि किती वेगाने मात्र फेकी केली होती पहा. परंतु मी कौतुक मानेन एसटी रक्षक तुषार केनेस की त्यांनी हा चेंडू मात्र पहा किती चांगल्या रीतीने कलेक्ट केला आणि मात्र एसट्या सुद्धा उद्ध्वस्त केल्या होत्या. म्हणजे किती चतुराई आपल्याला पाहायला मिळते तुषार केणीच्या माध्यमातून. निखिल पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, फ्लॅट डिलिव्हरी, परंतु या ठिकाणी वाडिश लॉंगला मात्र खेळाडू सज्ज आहेत. आनंद केणे थोडीशी मिसफिल्डिंग झाली होती, परंतु रिकव्हर मात्र खूपच छानपैकी केली आणि मात्र या 5व्या चेंडूवर आपल्याला 1 धाव पाहायला मिळाली आणि या एका धावणे संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल 5-34 धावा. शेवटचा चेंडू या डावातील आणि शेवटच्या चेंडूवर मात्र एखादा मोठा फटका तरी इथे मात्र फलंदाजाने एक्झिक्यूट केला तर मात्र नक्कीच 40 पर्यंत ही धावसंख्या जाऊ शकेल आणि मात्र सोनाली संघाचे गोलंदाज मात्र धावांचा संरक्षण करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. प्रयत्न तोच आहे, पावलांचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. दोस्ती यारीत पक्का वादा असतो संतोष सरपंचाचा. दोस्ती यारीत पक्का वादा असतो MD या दादाचा. सरपंच चषक ठेवलाय MD दादानी हातियो मानाचा. हे सरपंच चषक ठेवलाय MD दादानी हातियो मानाचा. अतिशय सुरेख फटका इथे मात्र पाहायला मिळतो. अगदी चांगलं एलिव्हेशन, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं आणि मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मात्र फटका त्याने एक्झिक्यूट केलास. धावसंख्या पाहू शकता आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 40 आणि हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाला 41 धावांची. तर या धावा कशा पूर्ण होतील तत्पूर्वी आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. चेरोबा स्पोर्ट वाशेरी विरुद्ध सरस्वती स्पोर्ट खालिंग अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि अशी नाणेफेकी करण्यासाठी ज्यांचं भरपूर दिवसानंतर या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालेलं आहे आमनेपाडा गावचे समाजसेवक सन्माननीय यशवंत काकडे काकांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे
आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. वॉर ऑफ टायटन्स बीटीसी मधील दोन संघ तुल्यबळ एकमेकांसमोर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. वेलकम यतीश शेलार अँड वेलकम मायटी. काका आपण समोर यायचं आहे. काकांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी करणार आहोत. तर खाली संघाचे कॅप्टन यतीश शेलार इथे कॉल देत आहेत. सरपंच चषकाची मागणी आणि टॉस थोडासा आमच्यापासून दूर जात आहे, परंतु आलेला आहे सरपंच चषक. तर नक्कीच हा टॉस जिंकला आहे सरस्वती स्पोर्ट खाली संघाने. काका आपण विनिंग संघाच्या कॅप्टनला ही ट्रॉफी द्यायची आहे आणि आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपण या ठिकाणी आलात, मी तुमचा आभार व्यक्त करतोय. यतीश, काल रात्रीमध्ये जर आपण खेळ पाहिलं तर खूप छानपैकी तुमच्या खेळाडूंनी कार्य केलं, परंतु आता माझा संघर्ष वाढलेला आहे कारण तुमच्या प्रतिस्पर्धी संघ आहे अर्थात महेंद्र मागे यांचं टॉस जिंकलेलं आहे. काय करणार? क्षेत्ररक्षण. काय रात्रभर तुम्ही गेम प्लॅन केला आहे आणि काय स्वप्नात चित्र तुमचे आले असतील, नक्कीच तुमच्याकडे जाणून घेऊ इच्छितो. असं गेम प्लॅन नाही, कारण समोर संघ छान खेळतो आणि त्याची कामगिरी पण खूप छान होते. त्या हिशोबात काही जे प्रयत्न असतील ते ग्राउंडमध्येच करू. नक्कीच फलंदाजी प्रथमतः संघ वाशिरे संघ करणार आहे, परंतु असा कोणता मायटी महेंद्र सोडलं तर असा कोणता फलंदाज आहे की तुम्ही त्याला स्वस्तात बाद करण्याचा प्रयत्न करणार? तसं बघितलं सर्वच प्लेयर चांगले खेळतात आणि सर्वांनाच कमीत कमी धावबंद रोखण्याचा प्रयत्न. तुम्ही अनेक ठिकाणी जाऊन खेळ खेळतात, परंतु या परिसरामध्ये आल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचा भास होतोय? MD चषक खेळायचं ते आम्हाला दरवर्षी खेळतो आणि खेळाची पण आवड आहे आणि ते खेळण्याची जी संधी भेटते त्याचं अभिनंदन करतो. तुम्ही प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये सहभाग होता, परंतु अजूनही एकही स्पर्धा तुम्ही जिंकलेली नाही, तर या सत्रामध्ये काय तुमचा प्रयत्न असेल? प्रयत्न तर करणारच, कारण की एवढी मोठी टुर्नामेंट आहे आणि इथपर्यंत पोहोचलोय तर प्रयत्न करणार. तर नक्की त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. माहिती टॉस तुम्ही गमावलेला आहे, तुम्हाला फलंदाजी करायची आहे, तर तुम्ही या फलंदाजी करणार आहात त्यावर तुम्ही संतुष्ट आहात की नाही? हो नक्कीच, कारण का मी पहिले बॅटिंगच घेणार होतो, कारण का ही विकेट आम्हाला माहिती आहे, कारण का चेसिंगला खूप डिफिकल्ट आहे, कारण का याच्यावर विकेटवर खालीवरती बॉल राहतो आणि एखाद दोन बॉल जर मिस झाला तर चेसिंगला थोडा त्रास होतो, कारण का बॅट्समन थिंकिंग अशी असते की एखाद ओव्हरला 15-20 रन मारायचे असलेले आजच्या शेवटच्या ओव्हरला, तर एखाद बॉल खालीवरती राहिला तर थोडा बॅट्समन थोडा प्रेशर जास्त येतो, तो मग एखाद वेगळा शॉट केलं मग तो आउट होतो, मग त्यामुळे थोडा प्रेशर चेसिंगला डिफिकल्ट विकेट आहे म्हणून बॅटिंग भेटली आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि मला टॉस जिंकल्यावर बॅटिंगच घेतली असते. परंतु तुमचा डे मध्ये सामना होणार आहे महेंद्र, तर किती धावसंख्या तुम्हाला जाण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला काय वाटतं की किती धावसंख्या, किती टोटल आमच्या संघासाठी सेफ्टी असेल? 40 ते 45 स्कोर आहे, ते खूप चांगला स्कोर आहे, कारण का या विकेटवर आम्ही 3-4 टुर्नामेंट बघतोय, कारण की 40 दिवसात सुद्धा 40 ते 45 टुर्नामेंट स्कोर म्हणजे असं वाटतो या विकेटवर का 70 ते 80चा स्कोर आहे. जर चांगलेच ते प्रकारे बॉलिंग टाकली बॉलरने, जर लाईनिंग म्हणजे बॉलर बॅट्समॅनला रीड करून, तर खूप चांगली विकेट आहे बॉलिंगसाठी. तर मी बोलतो एक नंबर विकेट बॉलिंगसाठीच आहे. बॅट्समॅन साईड म्हणजे 19-20 आहे, पण बॉलिंग साईडसाठी खूप चांगली विकेट आहे. फक्त बॉलरांनी लाईनिंग चांगली टाकली तर 100% जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि विवेक शेलारसमोर काय तुमचा प्लॅन आहे? असं काही नाही आहे, कारण का तो खूप चांगला बॉलर आहे आणि आताच्या घडीला खूप फॉर्ममध्ये आहे आणि शक्यतो आम्ही जेवढे रन म्हणजे बॅटर बॉल घ्यायचा प्रयत्न करू आम्ही, जेवढे जास्तीत जास्त घेता येतील आम्हाला आणि जास्तीत जास्त रन त्याला घेता येतील, आम्ही ते प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर दोन्ही संघाचे कॅप्टनने खूप छान मनोगत व्यक्त केलेले आहेत. टॉस जिंकला यतीश शेलारने अर्थात खालिंग संघाच्या कॅप्टनने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आमंत्रित केला आहे मायटी महेंद्र यांच्या संघाला फलंदाजीसाठी. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. तर सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. 41 धावांचं टार्गेट आहे जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाच्या समोर आणि लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन पाहतोय आपण. योगेश विथ अनंता केणे असे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते आणि मग षटकाला सुरुवात करेल गोलंदाज मयूर. पहिले षटक पॉवर प्लेचा हातात, पहिला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी. सोनाली संघाने मात्र डाबाची सुरुवात केली होती, त्यावेळी पहिल्या चेंडूवर झेल टिपला होता
आणि मात्र इथे पहा गोलंदाजी करत असताना मात्र पहिल्याच चेंडूवर योगेशला मात्र बीट केला आहे. डॉट चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच हा सामना दिनेश नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत जाईल, त्यात काही शंका नाही. कारण दोन्ही संघ जर पाहिले तर अगदी बॅलन्स संघ आहेत. तुल्यवर संघामध्ये मात्र दोन्ही संघांची गणना केली जाते. आणि इथे मात्र पहा फुटवर्क पाहायला मिळाला नाही, पावलांचा वापर झाला नाही, जागेवरच इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये चेंडू स्विंग झालं, स्विंग अँड मिस. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू इथे मात्र हाताळतोय गोलंदाज मयूर. पहा किती मोमेंट मिळाली चेंडूला आणि मात्र किती निराश आहेत फलंदाज योगेश भालेकर. आणि काय सुंदर गोलंदाजी मयूरकडनं आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या 2 डॉट चेंडूने मात्र पूर्णपणे कॉन्फिडन्स वाढला असेल गोलंदाज मयूरचं. परंतु योगेश सुद्धा मात्र असा फलंदाज आहे की या हंगामामध्ये त्याच्या बॅटमध्ये भरपूर धाबा सुद्धा आपण पाहायला मिळालेल्या आहेत. मोठमोठ्या इनिंग्स त्यांनी मात्र साकारलेल्या आहेत. मी त्याच्याकडनं या सत्रामध्ये 50 धाबांची इनिंग सुद्धा मात्र अनुभवलेली आहे बाबदेव पाड्याच्या मैदानावर. म्हणजे भरपूर क्षमता आहे या खेळाडूचा आपण विचार केला तर. आणि परंतु इथे मात्र स्ट्रगल करतोय. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, कभी तुम भारी तो कभी हम भारी. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. पावरपूरचं षटक म्हटलं तर कुठेतरी दोन्ही संघासाठी इम्पॉर्टंट असतो. या गोलंदाजा प्रयत्न असतो कमीत कमी धाबा खर्च या ओव्हरमध्ये केल्या पाहिजेत. फलंदाजाचा प्रयत्न असतो की या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धाबा झाल्या पाहिजेत. परंतु इथे मात्र गोलंदाज मयूरचं कौतुक करावं तेवढं कमी. लागोपाठचे 3 डॉट चेंडू इथे मात्र पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून जातो. कार्पेटचे 6ने शॉट मिड विकेटला मात्र खेळाडू सज्ज होते. आणि आता 4थ्या चेंडूवर योगेशचं मात्र खातं ओपन होत आहे आणि संघाचं अकाउंट ओपन होत आहे. 24 चेंडूमध्ये 41 धावा इथे जोडायच्या आहेत. आणि पहिली धाव आपल्या 4थ्या चेंडूवर पाहायला मिळाली. म्हणजे अजूनही 20 चेंडू शिल्लक आहेत आणि या 40 धावा जोडायच्या आहेत. यानंतर मोठी मॅच मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल. छिरोबा वाशेरे विरुद्ध सरस्वती स्वरखालिंग. विवेक शेलार अगेन्स्ट मायटी महेंद्र मागे. खूप छान बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु ही मॅच सुद्धा तेवढीच रंगतदार होईल त्यात काही शंका नाही आहे. इथे मात्र अनंत केने गेले ऑन स्ट्राईकला होते परंतु चेंडू डावी स्टिक सोडून मात्र निघून जातोय. पहिली अभ्यंतर धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी प्लेगच्या अंदाजामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अनंताने. अनंत पूर्ण फिट नाहीत. आपण पाहू शकता की कुठेतरी त्याच्या जो पाठीचा जो कणा आहे तिथे मात्र थोडंसं त्याला दुखापत जाणवतं. परंतु आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी इथे मात्र खेळण्याचा जो प्रयत्न करतोय. इथे मात्र टॉप एज परंतु एसटी रक्षकाच्या आव्हाकाच्या बाहेर हा झेल होता. चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. काय दमदार सुरुवात पाहायला मिळते या स्वामी समर्थ सोनाली संघाचा. आपण जर पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर आणि यामध्ये मी नक्कीच उल्लेख करेन जी फलंदाजी महेंद्र आणि सागरने केली दिनेश तिथूनच मात्र संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकला. नाहीतर अशी परिस्थिती होती की 12 धावांवर 5 गडी या संघाने गमावले होते. 8 गडी गमावले होते. 8 धावांवर 5 गडी गमावले होते. म्हणजे किती नाजूक स्थिती होती या संघाची. आणि तिथून मात्र सावर महेंद्र आणि सागर नाही इथे मात्र जोरदार अपील पाहायला मिळते. पंचांवर थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न परंतु ब्रिलियंट अतिशय आउटस्टँडिंग गोलंदाजी या पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळाली. या षटकाचा विचार केला तर मात्र योगेशने 5 चेंडू पेस केले. फक्त एकच धाव त्याने बॅटच्या साईडने जोडली आणि मात्र अनंताने 1 चेंडू पेस केला. त्याच्या बॅटमध्ये 1 धाव पाहायला मिळाली. आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहू शकता या स्पर्धेचे आधारस्तंभ. वन मॅन शो दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस MD अर्थात मदन दत्तू जाधव साहेबांना आपण पाहू शकता. या स्पर्धेचं 10वं पर्व आहे. अगोदर जे 6 पर्व पाहिले तर आपण MD चषकाच्या नावाने स्पर्धा आपण ओळखायचो परंतु त्यानंतर जे 4 पर्व पाहिले ते सरपंच चषकाच्या नावाने ओळखायला लागलो. कारण ज्यावेळी सरपंच संतोजी काकडे साहेब विराजमान झाली सरपंच पदावर तिथून मात्र या स्पर्धेला मात्र सरपंच चषक म्हणून नाव घोषित करण्यात आलं. परंतु तोच दरारा
तशाच प्रकारचं आयोजन, तशाच प्रकारचं नियोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमात सुद्धा मात्र पाहायला मिळतो. आणि या सत्रामध्ये आपल्याला एक वेगळं वैशिष्ट्य पाहायला मिळालं. वेगळी क्रीडानगरी, त्यानंतर डे नाईटच्या रूपाने स्पर्धा, त्यानंतर बाईक प्रथम क्रमांकासाठी भरपूर काही बदल पाहायला मिळालं. मैदानाच्या सीमेरेषेला पाहिलं तर रॅलिंग सुद्धा पाहायला मिळते. भरपूर काही बदल पाहिला आपण. इथे मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आणि इथे मात्र शॉर्ट पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी मात्र कुठेतरी वेगाने केली आणि मात्र अतिरिक्त धाव इथे मात्र खर्च केली आहे ती म्हणजे सोनाली संघाने. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धाव पाहायला मिळाल्या. आणि पहा, ज्यावेळी एखादा मोठा सामना असतो त्यावेळी मात्र प्रत्येक धाव ही इम्पॉर्टंट असते. आणि मात्र कधी कधी असा एखादा मोमेंट असतो ना दिनेश, तिथून मात्र कधी कधी सामन्याला कलाटी सुद्धा येत असते. आणि हा मोमेंट कदाचित मात्र हे दोन्ही फलंदाज या ठिकाणी मात्र या सामन्याला कलाटणी देऊ शकतील. क्षमता तर दोघांकडे आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये जोगेंद्र आहे, तुषार ज्यांनी काय सुंदर फटकेबाजी केली होती जय बजरंग गोडसे बी संघाच्या अगेन्स्ट. त्यानंतर निखिल चांगली फटकेबाजी करू शकतोय. राहुल आहे, सुजित आहे. बॅटिंग ऑर्डर तर चांगली आहे, परंतु कुठेतरी संतोष सुरुवात पाहायला मिळाली. परंतु नक्कीच धावांचा वेग वाढवण्याचा नक्कीच हे दोन्ही फलंदाज प्रयत्न करतील, त्यात काही शंका नाही. यवई संघाचा सुद्धा मात्र शुभागमन झालेला आहे, ज्यांनी अवघ्या 21 धावा डिफेन्स केल्या होत्या बापगाव संघाच्या अगेन्स्ट. आणि त्यांचं अजूनही अस्तित्व मात्र टिकून आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला कमी वेल घ्या, जास्त तुम्ही वेल खर्च करू नका. भावी शराड पुन्हा एकदा मात्र सज्ज होतील. पहिल्या चेंडूवर अतिशय चांगल्या प्रकारचं मात्र आपल्याला पाहायला मिळाला, परंतु कुठेतरी अतिरिक्त धाव आपल्याला खर्च होताना पाहायला मिळाली. सुभाष जाधव यांची सुद्धा अपार मेहनत आहे या स्पर्धेसाठी. इथे मात्र ऑनसाइडला उडवलाय चेंडू हवेत, गॅप मधून प्लाय होईल. योगेश भालेकरच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला दमदार चौकार. चषक ठेवलाय अंगी दादानी हाती मानाचा. सर्वंच चषक ठेवलाय अंगी दादानी हाती मानाचा. थँक्यू डीजे. मी नक्कीच म्हटलं होतं की धावांचा वेग वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील हे दोन फलंदाज, आणि मात्र त्या धावांच्या वेगाला वाढवण्यासाठी मात्र प्रयत्न केलेले आहेत असं मात्र म्हणायला हरकत नाही. 9 धावा स्कोर कार्डवर पाहू शकता. अजूनही मात्र कोणताही गडी गमावला नाही. एक जमेची बाजू आहे जय बजरंग स्पोर्ट भाबाले या संघाचा विचार केला तर, कारण भाबाले गावातून 3 संघ इथे दाखल झाले होते. 2 संघ पराभूत झाले, परंतु एक संघ अजूनही मात्र या ठिकाणी आपलं अस्तित्व टिकून आहे. बजरंग बलीचा मात्र आशीर्वाद घेऊन आलेले आहेत आणि आज शनिवार सुद्धा आहे. आणि इथे मात्र फोर्सिंग फटका सरळ बॅट लॉप करतोय, चुकीचं जजमेंट, परंतु वा भाई वा, चांगलं जजमेंट मात्र शेवटच्या मोमेंटला मात्र पाहायला मिळालं. आणि त्यानंतर अजून एक किती छोटी धाव पूर्ण केली आहे. कदाचित मयूर होते त्या ठिकाणी, यस, ज्याने पहिले षटक अतिशय चांगल्या प्रकारचं हाताळलं होतं, परंतु इथे मात्र पहा एक एक्स्ट्रा धाव खर्च केली. किरण शेलार यांचा मात्र आज वेगळाच अंदाज आहे. ज्याप्रमाणे त्याची शरीर रचना आहे असं वाटतं की भरपूर लांब लचक षटकार ते मारू शकतात, परंतु आउटफील्डमध्ये त्यांचं चांगलं कार्य आहे, हरकत नाही. इथे मात्र मिस टायमिंग पडका चेंडू हवेत, झेल होण्याची संभावना नाकारता येणार नाही आणि तिच्या सहजपणे झेल टिपला आहे सागर वनगा. त्यांच्याकडे चूक होणार नाही आणि मात्र या ठिकाणी लागतोय भावाले संघाला पहिला धक्का. योगेश भालेकर बॅक टू द आउट. आमने पाड्याचं यंदी स्फोट खरंच लई दमदार. खरंच लय दमदार आहे, खरंच लय दमदार. स्फोटचं नावाज आहे साऱ्यांच्या ओठावर, साऱ्यांच्या ओठावर नाव, साऱ्यांच्या ओठावर. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स मात्र या ठिकाणी गोलंदाज भावेशने मात्र प्राप्त करून दिला आपल्या संघाला. कारण असं वाटलं होतं की मात्र डाकुऱ्या हाताच्या फलंदाजाला थोडंसं बेनिफिट आहे, कारण आपण जर पाहिलं तर त्या दिशेने वेगाने वारा सुद्धा वाहतोय, परंतु या फटक्याचा आपण विचार केला तर अतिश मागे थोडंसं आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. असं वाटलं की सागर वनगा इथे मात्र एक चांगली इनिंग माफ करा, आपलं योगेश भालेकर मात्र चांगली इनिंग साकारेल, परंतु तसं काही करताना पाहायला मिळालं नाही. आणि त्याचमुळे पाहतो की
लेफ्टी फलंदाज आता मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो या वन डाऊनला जोगेंद्र. पावलांचा वापर अनंत केने करतोय, परंतु चेंडू मात्र जमिनीच्या साहाय्याने निघून जातो या वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव सहजपणे इथे मात्र पूर्ण केली अनंत केने होती ऑन स्ट्राईकला. आणि या सिंगल धावेने आपण पाहू शकता धावफलक पुढे जात असताना एक गडी बाद 12 धावा. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो साथ खडा वो सबसे बडा. आणि जोगेंद्र पाहूया इथे मात्र अनंत केनीची मात्र कशा प्रकारे साथ देतोय आणि अनंत पाहूया कशा प्रकारे आपल्या संघाला पुढे घेऊन जातोय. भावेश पुन्हा एकदा पहा डाब्या इष्टीवर फुलटॉस लेंथ होती, मात्र कोणीतरी फायदा उचलणं गरजेचं होतं, परंतु रूपाने मात्र इथे धावा पाहायला आपल्याला मिळत आहेत. पंचांकडे वाईटचा इशाराने मात्र चेंडू निघून गेला डिक्लर झोन मध्ये आणि मात्र 1 इंच इथे मात्र कदाचित इष्ट्या वाचलेल्या आहेत. असं वाटलं की मात्र चेंडू जाऊन इष्ट्यांना स्पर्श होईल, परंतु डाब्याच्या बाहेर थोडा सुद्धा चेंडू गेला तर नक्कीच फल या ठिकाणी पंच मात्र त्या चेंडूला स्वेअर घोषित करत असतात. आणि या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या पाहू शकता आपण एक गडी बाद 14 धावा, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 27 धाब्यांची गरज आहे, कारण टार्गेट आहे 41 धावांचं. आणि आता मात्र कुठेतरी आपण पाहू शकता की थोडंसं पाडत जड आपल्याला आता मात्र पाहायला दिसतोय स्वामी समर्थ सोनाली संघाचं, कारण चेंडूची संख्या आता मात्र आपल्याला कमी पाहायला मिळते, धाबांची संख्या भरपूर आहे. या धाबांचा पाठलाग करत असेल तर पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी घेऊन जायचं आहे. इथून मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल, गेअर चेंज करावं लागतील भावाले संघाच्या फलंदाजांना. पहा सागर पाटील यांचे बंधू सुनील पाटील यांचे इथे मात्र आगमन झालं आहे आणि प्रत्येक दिवसामध्ये मात्र त्यांची या ठिकाणी उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते, कारण हे त्यांचं प्रेम आहे या चषकावर. असू दे, हरकत नाही. 2 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण उष्णता भरपूर आपल्याला पाहायला मिळते, कारण सूर्यदेवता पूर्णपणे या स्पर्धेवर प्रसन्न झालेला आहे. एवढं तापमान आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतंय आणि या एवढ्या मोठ्या तापमानामध्ये या खेळाडूंची ऊर्जा नक्कीच कमी होत असते. या पाण्याची वरतून गरज भासत असते आणि त्याचमुळे पाहतो की आपण मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक नंतर पाहूया या सामन्याला मात्र कलाटणी देतात काही दोन्ही फलंदाज. 12 चेंडू 27 धाब्यांची गरज आहे, कारण आतापर्यंत 14 धावा 2 षटकामध्ये जोडलेल्या आहेत जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाने. आणि या तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल महेश पाटील, कारण महेश पाटील फलंदाजीमध्ये पूर्णपणे चमकला नाही, कारण पहिल्या चेंडूवर तो मात्र बाद झाला होता, परंतु गोलंदाजीमध्ये पाहूया चांगलं योगदान आपल्या संघाला इथे मात्र देण्याचा प्रयत्न करतोय का. कठीण समीकरण आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. शक्य करायची असेल तर मात्र आपल्या स्वतःवर कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे, आपल्या अंगामध्ये जिद्द असणं गरजेचं आहे आणि स्वतःवर खास करून विश्वास असणं गरजेचं आहे. आणि ती क्षमता अनंत केनी आणि जोगेंद्र या दोन्ही फलंदाजामध्ये मात्र आहे. 12 चेंडू 27 धावांची गरज. महेश पाटील षटकाला सुरुवात करतोय राईट आर्म ऑफ द विकेटने. शॉर्ट रनअप आहे इथे मात्र पहा अगदी वाईट यॉर्कर चेंडू तर चॉप केला जातो. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल एका धाबेसाठी. सिंगल डबलने मात्र काही सिद्ध होणार नाही. तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर एका दुसरा मात्र मोठा फटका केल्याने गोलंदाज परीक्षा टाकावा लागेल आणि तो प्रयत्न इथे मात्र नक्कीच जोगेंद्रला करावा लागेल, कारण जोगेंद्रसाठी थोडंसं बेनिफिट आहे, कारण जोगेंद्रच्या बाजूने आपण जर पाहतो ऑन साईडला वेगाने वारा सुद्धा वाहतोय आणि जर एखाद्या वेळी जर टायमिंग जर चांगलं साधलं तर नक्की त्याच्या बाट पण आपल्याला मोठे फटके सुद्धा पाहायला मिळू शकतील. परंतु महेश पाटील ती चूक करेल का? ते फटके केल्यासाठी मात्र या ठिकाणी तशा प्रकारची चेंडूची लेन टाकेल का? हा एक प्रश्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण होत आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 26
धाबेंची गरज. पहिलाच सामना आहे आजच्या दिवसातील आणि काय जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मी अगोदरच म्हटलं होतं की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत एक रंगत निर्माण करेल आणि तशाच प्रकारचा सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकेल, भावाले की स्वामी समर्थ सोनाले? पहा सुंदर चेंडू खोदून काढला आहे परंतु वाईट लोकांना आहेत सागर वनगा. चूक करणार नाही. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. आतापर्यंत एक मात्र आपण चौकार पाहिला आहे योगेश भालेकरच्या बॅट मधून, परंतु त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मोठा फटका मात्र खेळण्याची संधी निर्माण करून दिली नाही. आणि आज कुठेतरी स्वामी समर्थ सोनाली संघ आता मात्र या सामन्यामध्ये हवी होत असताना सामना संपला नाही, अजून भरपूर खेळ अजूनही शिल्लक आहे. परंतु आतापर्यंत जर आपण दिशा पाहिली, स्थिती पाहिली तर कुठेतरी वर्चस्व पाहायला मिळते ते म्हणजे स्वामी समर्थ सोनाली संघाचं. अनंत केने खेळण्यासाठी सज्ज होईल. इथे मात्र पहा पूर्णपणे फिट नसताना सुद्धा मात्र सलामीला आले आणि त्याचाच मात्र कुठेतरी या ठिकाणी नुकसान होत आहे तो म्हणजे भावाली संघ. कारण आपण जर एखाद्या क्षेत्रामध्ये जर पूर्णपणे फिट नसेल तर मात्र तिथे रिस्क घेणं चुकीची गोष्ट आहे आणि इथे मात्र रिस्क उचलली अनंताने आणि मात्र रिक्स आपण नेहमीच म्हणतो बरकत असते, परंतु इथे बरकत मिळेल का भावाली संघाला हा प्रश्न आता मात्र निर्माण झाला आहे. 10 चेंडू शिल्लक, 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र पाहू शकता आपण या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळतोय. उंची जास्त लांबी प्राप्त होईल का आणि इथे मात्र चुकीचा जजमेंट, चेंडू निघून जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेने. 6 धाबांसाठी षटकार. असं लाभलंय अमली दादा आमचा नेता नव्या जमाचा. असा लाभलाय संतोष काकडे सरपंच नेता नव्या गमाचा. हे सरपंच चषक ठेवलंय अमली दादांनी आशिया मानाचा. सरपंच चषक ठेवलाय मदन जाधवनी आदियो मानाचा. चुकीचं अनुमान. भावेशला असं वाटलं की महेंद्र हा झेल टिपेल, महेंद्रला असं वाटलं की भावेश हरड हा झेल टिपेल. दोन्ही एकमेकांकडे पाहत राहिले आणि चेंडू पहा या ठिकाणी प्लाय झाला काऊ कॉर्नरच्या दिशेने. 6 धाबांसाठी षटकार आणि षटकार आल्यानंतर खेळाडू कक्षामध्ये थोडस आपल्याला जल्लोष पाहायला मिळाला. षटकारानंतर आपण धावसंख्या पाहू शकता आपण 22 धाबा म्हणजे येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 19 धाब्यांची गरज. ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती तो मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळाला. जुनी तलवार अर्थात अनंत केणीच्या बॅटमधनं. आता मात्र थोडासा लय मध्ये हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा कोणत्याही प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन केलं नाही. अनंताला असं वाटलं की हा चेंडू मात्र स्वेअर आहे परंतु लिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. अंतर धाव इथे मात्र पाहायला मिळाली. 7 चेंडू शिल्लक, 18 धाब्यांची गरज. अजूनही पाहू शकता आपण मोठ्या फटक्याची तिथे मात्र भावाली संघाला आवश्यकता आहे. नेट टू नेट फाईट, टी फॉर टॅट आणि इथे मात्र एच लागून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. प्रेशर आहे आता मात्र फलंदाजांवर कारण शेवटच्या षटकामध्ये आता मात्र आपल्याला डूवर डाय स्थिती पाहायला मिळते. 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आपण पाहू शकता 17 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि मात्र सामना आला कुठे. ज्या संघाने 8 धावांवर 5 गडी गमावले होते त्या संघाने 40 धावा जोडल्या आणि आता मात्र त्या 40 धावांचा पाठलाग करत असताना मात्र घाम फोडला आहे जय बजरंग स्फोट भावाली संघाला सोनाली संघाने. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. कधी कोणत्या बाजूने झुकेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाही आणि आज असेच सामने क्रीडा रसिकांना पाहायला मिळतील कारण आज जे जे संघ क्वालिफाय झालेले आहेत त्या संघामध्ये आपल्याला मॅचेस पाहायला मिळतील. ही तर सुरुवात आहे. या आजच्या दिवस रात्री अंत कसा असेल नक्कीच किरणजी थल्ले पाहणं रंगतदार ठरणार आहे. नक्कीच योगेशजी. नक्कीच हा शब्द तर फार फेमस आहे किरणजी थले यांचा आपण विचार केला तर कारण त्यांना कुठलीही गोष्ट आपण विचारली तर मात्र त्याच्या मुखातून नक्कीच हा शब्द पाहायला मिळेल. आमचे बड्डे बॉय आतिश जादा उर्फ गुड्डाबाई आज काही दिसत नाहीये. फुल बिझी शेड्यूल असेल त्यांचा जेणेकरून नक्कीच असं वाटतं की रात्रभर सुद्धा इथे जल्लोष झाला असेल कारण सरपंच साहेबांचे आणि जे MD साहेबांचे ते अगदी जवळचे लोकप्रियता व्यक्ती आहेत आणि जर कुठलीही जर अर्जंट जर नक्कीच गोष्ट हवी असेल तर नक्कीच लगेच कॉन्टॅक्ट गुड्डाभाईकडे मात्र जात असतो आणि ती
एखाद्या जर वस्तूची जर नक्कीच आवश्यकता असेल तर नक्की गुडाबाई मात्र तिथे उपस्थित असतात. अशा प्रकारचे ही व्यक्तिमत्व आहे. परंतु जाऊया आता मात्र सामन्याकडे फोकस करूया. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 17 धाब्यांची गरज. पाहूया कोणत्या संघाला खतरा ठरतोय, कोण जिंकेल, सोनाली की भावाले. उत्तर अजूनही बाकी आहे. 7 चेंडूनंतर आपल्याला नक्कीच त्याचं उत्तर मिळेलच. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू, कोणता संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल याच्या सर्वच काही गोष्टी आपल्याला 6 चेंडू नंतर पाहायला मिळणार आहेत. पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ ग्रेट शॉट, AK-47, टू 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 6 रन. थँक्यू डीजे. काय जबरदस्त टायमिंग इथे मात्र पाहायला म्हणजे सर्व राग या फटक्यावर काढला आहे. आनंदा किनीचा आपण विचार केला तर ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका इथे मात्र पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला. आणि आता मात्र भरपूर मोठी आपल्याला मिटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डीजे AM थोडासा व्हॉइस वाढवायचा आहे. सहा चेंडू आणि 17 धाबींची आवश्यकता होती. परफेक्ट डीजे AM, थँक्स. आणि आता मात्र 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 11 धाबींची गरज आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर नक्कीच थोडस प्रेशर आता मात्र गोलंदाज विशालवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दबावच्या स्थितीमध्ये आपल्याला हा सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. 11 धाबा 5 चेंडूमध्ये पूर्ण करायचे आहेत. इथे मात्र 5 चेंडूचं वेट केलं, शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं आणि चेंडू मात्र निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. 2 चेंडूमध्ये 7 धावा जोडल्या. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये अजूनही 10 धावा जोडायच्या आहेत. ते म्हणजे जय बजरंग स्फोट भावाले संघाला. काय सुंदर सामना इथे मात्र पाहतोय, परंतु वेळ भरपूर घेतला आहे या सामन्यासाठी. कारण आपण 4 वाजून 10 मिनिटांनी या सामन्यात सुरुवात केली होती. परंतु आतापर्यंत आपण जर पाहतो 5.25 एका तासापेक्षा अधिक वेळ तुम्ही या ठिकाणी खर्च केलेला आहे. तर प्लीज विनंती असेल की आपण थोडासा स्पीडअप करा. नक्कीच मी समजू शकतो की सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे, एक कुशल मोमेंटला पोहोचला आहे, एक शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे, परंतु वेळेचं भान ठेवणं त्यापेक्षा गरजेचं आहे. नक्कीच आणि हे महत्त्वाचे सामने आहेत आजचे सर्व, त्यामुळे सर्व संघ थोडा वेळ घेणारच आहेत. नक्कीच नक्कीच थोडा वेळ घेतला तर मात्र तुम्हाला मात्र 2 वाजतील या सुद्धा मात्र लक्ष केंद्रित करायचं आहे. किरणजी थले 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धाब्यांची गरज. जोगेंद्र होते ऑन स्ट्रायकिंग एंडला, परंतु पहा मिस टायमिंग फटका. कोणत्याही प्रकारचं मात्र या ठिकाणी चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क झाला नाही. धाट चेंडू पाहायला मिळतोय आणि आता मात्र प्रेशर पुन्हा एकदा फलंदाजांवर आपल्याला पाहायला मिळतोय. निराश आहे स्वतःवर जोगेंद्रचा आपण विचार केला तर. परंतु मी विशालचं कौतुक करेन का पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर मात्र या ठिकाणी चांगलं कमबॅक केलं आहे. इथे मात्र डाव्या इष्टीवर चेंडूची फेकी, चुकीचा शॉर्ट सिलेक्शन, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि एकेरी दुहेरी धावेने मात्र सोनाली संघाला मात्र काही नुकसान होणार नाही आणि हे सोनाली संघाला सुद्धा माहिती आहे. आणि आता मात्र आपण समीकरण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आणि 9 धाबींची गरज. म्हणजे तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर दोन्ही चेंडूंवर मात्र मोठे फटके खेळावेच लागतील. पहा सर्व खेळाडू मात्र या ठिकाणी थोडस सजेशन देत असताना गोलंदाज विशालला, परंतु विशाल मात्र कोणत्या खेळाडूचं मात्र सजेशन ऐकेल आता मात्र प्रश्न निर्माण झाला असेल. कारण कमबॅक चांगला केला आहे, असं नाही की त्यांनी फलंदाज एका षटकार किंवा चौकार मात्र या ठिकाणी खेळला आहे. PG स्पोर्ट कासने संघ इथे मात्र दाखल झालेला आहे. त्यांना सुद्धा आपण आजच्या दिवस रात्रीच्या खेळामध्ये खेळताना पाहणार आहोत. आई गावदेवी स्पोर्ट सापे संघाच्या अगेन्स्ट 2 चेंडू 9 धाब्यांची गरज. काय होईल या सामन्याचं, कोणता संघ पुढे वाटचाल करेल आणि कोणत्या संघाला या स्पर्धेची अजूनही तब्बल 1 वर्षभर वाट पाहावी लागेल. सिक्सर किक ऑफ सापे पाटील यांचा सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेला आहे. वेलकम अक्षय. सुंदर मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. अजूनही सामना संपला नाहीये. 2 फलंदाज अजूनही मात्र पाहिले खेळपट्टीवर सज्ज आहेत. वेलकम अक्षय सुतार ज्यांनी काय सुंदर षटकार. दोन चेंडू 9
धाबांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे दोन्ही संघाच्या माहितीसाठी. काय सुरुवात केली होती या षटकाची अनंता केनेने, कारण पहिल्याच चेंडूवर षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की मात्र मॅच अगदी चांगल्या पद्धतीने मात्र फिनिश करेल, परंतु तसं काही घडलं नाहीये. म्हणूनच तर क्रिकेटला मित्रांनो अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं आहे. पाहू आपण सिली पॉइंटला सुद्धा एक खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. पहिल्यांदा तर थोडंसं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी सोनाली संघ. विशाल मार्गस्थ सामना करेल. अनंत केने 2 चेंडू 9 धाब्यांची गरज. इथे मात्र स्टार्टिंग फटका आहे. चेंडू हवेत. यष्टीरक्षक सतीश शरद चेंडूच्या खाली सेलिब्रेशन पहा, अगदी ऑस्ट्रेलियन टाईल सेलिब्रेशन. आणि मात्र सोनाली संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आता मात्र या सामन्यावर पूर्णपणे हवी झाला आहे. फलंदाज बाद. सरपंच चषक आमने पड्याचा चाललाय हो गवगवा, अहो चाललाय हो गवगवा. आतापर्यंत या दोन संघाचा जर आपण विचार केला तर माझ्या माहितीसाठी 5वी मॅच असेल. 4 वेळा भाबाळे संघाने सोनाली संघाला पराभूत केलं होतं आणि आता मात्र पलटवार केला जात आहे. आणि ते सांगतायत की बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 9 धाव्यांची गरज. तुषार केने पूर्णपणे निराश आहेत. ज्याप्रमाणे त्यांच्या फलंदाजांचा इथे मात्र फ्लॉप शो आपल्याला पाहायला मिळाला. एकशे असं वाटलं होतं की मात्र जय बजरंग स्पोर्ट भाबाळे संघ पुढे वाटचाल करेल, परंतु ते त्याचं स्वप्न होतं ते स्वप्नच राहिलं. आणि इथे मात्र एक लिगल चेंडूची आवश्यकता आहे. सामना संपला नाही अजूनही तुम्हाला चेंडू इथे मात्र हाताळावा लागेल. अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू पाहायला मिळेल. एक चेंडू शिल्लक, 8 धाब्यांची गरज. एखादा अनलिगल चेंडू इथे मात्र जर गोलंदाजी हाताळला तर मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण होऊ शकेल भाबाळे संघाला सामन्यामध्ये पलटवार करण्यासाठी. परंतु ती चूक करेल का गोलंदाज विशाल, हा प्रश्न आता मात्र निर्माण झाला आहे. एक चेंडू 8 धाब्यांची गरज आणि हा लीगल चेंडू आणि मात्र टॉप 5 मध्ये मात्र क्वालिफाय झाला आहे तो म्हणजे स्वामी समर्थ सोनाली संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन स्वामी समर्थ सोनाली आणि हार्ड लक जय बजरंग स्पोर्ट भाबाले. हार्ड लक अनंता केने, हार्ड लक तुषार केने अँड हार्ड लक ऑल टीम जय बजरंग स्पोर्ट भाबाले. या संघाने टॉप 5 मध्ये प्रवेश केला होता आणि हा तिसरा संघ आपल्या पाहायला मिळतोय. आणि या विजेता शिल्पकार आहे मॅन ऑफ द मॅच, ज्याने संकटातून संघाला बाहेर काढलं. संकट मोचीकरची भूमिका त्यांनी अदा केली. फक्त 8 चेंडूचा सामना केला. 22 धाबांची तुफानी केली साकारली. 2 चौकार आणि 2 षटकार साह्याने. आणि तो खेळाडू आहे महेंद्र, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू. आमचे प्रिय मित्र आणि एक काल त्यांनी गाजवला होता पीटीसी मध्ये या गुणलेखिकाच्या भूमिकेमध्ये नितीन मागे यांचं मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि या उपस्थित मान्यवरांना आता मी विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी महेंद्रला मात्र तुम्ही पारितोषिक द्यायचं. प्रथमतः मी लक्ष्मणजी काकडे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते जी सुंदर ट्रॉफीज आहेत ते आपण देणार आहात. गावाचे काकडे यांना विनंती करतो या. आज एक पारितोषिक मात्र वाढलेलं आहे. स्वीट बॉक्स सुद्धा आहे जे आम्हाला संजय पाटील मिठाईवाला याचकडनं लाभलेले आहेत. हेडकॅप आणि स्वीट बॉक्स आपण परिधान करत आहोत. त्यानंतर चंद्रकांत काकडे आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील
गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी परिधान करायचा आहे. आणि त्यानंतर ज्येष्ठ आणि वरिष्ठ समाजसेवक आमनेपाडा गावचे यशवंत काकडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण जो शेवटचा गिफ्ट हॅम्पर आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण परिधान करायचा आहे. थँक्यू सो मच महेंद्र. आणि या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच मी महेंद्रच्या भावना जाणून घेऊ इच्छितो. महेंद्र, पहा, तुम्ही भरपूर संघर्ष केलेला आहे भावाले संघाच्या अगेन्स्ट. नक्कीच तुमचं मनोगत या ठिकाणी घेणं खरोखरच गरजेचं आहे. तुम्ही अनेक स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहात आणि मी सुद्धा भरपूर स्पर्धा कव्हर केल्या आणि तुमचा खेळ सुद्धा पाहिलेला आहे. परंतु तुमचं कागदावर नाव खूप मोठं मला पाहायला मिळायचं, परंतु कार्य कुठेतरी तसं तुमचं होत नसतं. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच काय तू म्हणशील? स्पर्धा खूपच सुंदर आयोजन केले आहे आणि आमचं स्वप्न होतं की आम्ही या असोसिएशनमध्ये एकतरी ट्रॉफी जिंकावी आणि ते आज पूर्ण झालेलं आहे. 8 धावांना तुमचे 5 गडी बाद झाले होते. तुला असं वाटलं होतं की तुमचा स्कोर 40 पर्यंत जाईल? असं वाटत होतं जाईल. आणि या विजयाचा श्रेय तू कोणाला देशील? पूर्ण टीमला. आणि टॉप 5 मध्ये प्रवेश तुम्ही केलेला आहे, तर नक्की टॉप 3 मध्ये जाण्यासाठी तुमची कशी प्रकारची तयारी असेल? आम्ही असाच खेळण्याचा प्रयत्न करू 100%. नक्कीच यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे होते मॅन मॅच पुरस्कार पटकावणारे खेळाडू महेंद्र. खूप छान त्यांनी मात्र मनोगत व्यक्त केले की त्यांचं स्वप्न होते की आम्हाला असोसिएशनच्या माध्यमातून एक ट्रॉफी जिंकायची आहे आणि खरोखर तुम्ही इथून एक ट्रॉफी थाटामाटाने आपल्या गावामध्ये घेऊन जाणार, त्यात काही शंका नाही.